नमस्ते गाईज, राधे कृष्ण. देवकन्याज किचन अँड व्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला खारे शेंगदाणे करून दाखवणार आहे. तर त्यासाठी अर्धा किलो घुंगरू शेंगदाणे घेतलेले आहेत मी. आपण घुंगरू शेंगदाणे पण घेऊ शकतात, गावरान जाडवाले शेंगदाणे पण घेऊ शकतात. तर मी घुंगरू शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा किलो. एक मोठा चमचा मीठ घेतलेला आहे आणि पाणी घेतलेलं आहे. एक हे भांडं घेतलेलं आहे. तर आपण गॅस चालू करूयात. तर आपल्याला यामध्ये आता पाणी टाकायचं आहे. शेंगदाणे बुडतील एवढं पाणी टाकायचं आहे. यामध्ये आता हे मीठ टाकून घेत आहे मी एक मोठा चमचा. आता या पाण्याला उकळी आली की आपल्याला ही शेंगदाणे मध्ये टाकायचे आहेत. तर पाणी उकळलेलं आहे, आपण शेंगदाणे टाकून घेऊयात मध्ये. हे पहा, आपण शेंगदाणे पाण्यामध्ये मीठ टाकून टाकलेत. 5 मिनटं झालेलं आहे. 5 मिनटं शेंगदाणे उकळून घेतले. हे पहा कसं शेंगदाण्याला असे सालाला सुरकुत्या पडल्यासारखं झालेलं आहे. तर आपण आता गॅस बंद करून घेऊयात. असे धाराने शेंगदाणे काढून घ्यायचे, पाणी निथळून घ्यायचं, एका दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे. त्या पाण्यामध्ये मीठ टाकून टाकल्यामुळं आता शेंगदाण्यामध्ये थोडंसं मीठ मुरलेलं असतं. आता हे सर्व शेंगदाणे मी काढून झाऱ्याने असे एका भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. हे पहा, आपले शेंगदाणे आता हे कोरडे झालेले आहेत, एकदम कोरडे फट झालेले आहेत. आपण हे गोळा करून घेऊयात. आता आपण 1 तास सुकवून घेतलेत. चला, आपल्याला आता भाजून घ्यायचे आहेत. आता मी यामध्ये पहा मीठ गरम करायला ठेवलेलं आहे. आता मीठ आपलं चांगलं गरम झालेलं आहे. तर आपण यामध्ये आता थोडे थोडे शेंगदाणे टाकून घेऊयात, भाजून घेऊयात मिठामध्ये. थोडे थोडे जेवढे बसले तेवढे आपण घरी तयार करायला आहे खारे शेंगदाणे. आपल्याला एकदम करणं होणार नाहीत, आपण थोडे थोडे आपले भाजून घ्यायचे मिठामध्ये. बघा असे कसे फटफट वाजत आहेत शेंगदाण्यामध्ये. तर हे शेंगदाण्याला मीठ चिकटून भाजत आले की पुन्हा गळून पडतं मीठ. कोरडे फट एकदम शेंगदाणे होते. आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत चालू झालेले, सर्दी वगैरे झालेली असते, तर असे तोंडाला खूप चांगली चव येते खारे शेंगदाणे खाल्ले की. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत खारे शेंगदाणे आवडतात. आपल्याला बाहेर जाणं झालं नाही, आणणं झालं नाही खारे शेंगदाणे, तर आपण घरच्या घरी आपले घरगुती असे शेंगदाणे खारे तयार करायचे आणि खात राहायचे. आपण असे चण्याचे पण करू शकता. आता आपण ही झाऱ्या घेतलेला आहे. या झाऱ्यांना हलवायचे, झाले की नाही असे चेक करायचे. हे पहा, असे कडक होऊ द्यायचे. आता मध्येच हे कशी चटचट उडायले तर शेंगदाणे आवाज येतोय, भाजत आलेले आहेत. आता त्या झाऱ्या वाटा असे चाळायचे, मीठ खाली गळून जातं आणि असे चाळायचे. बघा कसे खणखणीत वाजायलेत. चला, कसे होत आहेत खारे शेंगदाणे आपले. सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आता आपण याला पाव किलोच मीठ टाकलं होतं, पाव किलो. तर आपण हे मीठ आता पुन्हा पुन्हा आपल्याला दुसरं नवीन मीठ घ्यायची गरज नाही. आपण हेच मीठ आता एका बरणीत भरून ठेवायचं. ज्यावेळेस आपल्याला खारे शेंगदाणे वगैरे करायचे असतील त्यावेळेस आपण हेच मीठ यूज करायचं. आता हे मीठ काळं पडतं एकदा भाजून झाल्यानंतर. हे पहा कसे शेंगदाणे फटाफटा उडत आहेत मध्ये. पाणी होतं ना, मुरलेले शेंगदाणे होते पाण्यातल्या मिठामध्ये, म्हणून मस्त भाजत आहेत. आता हे भाजत आले की गॅस कमी करून घ्यायचा आणि कमी गॅसवर शेकून घ्यायचे, म्हणजे कडक मस्त होते तसे. बाहेरून जसे आणतात आपण खारे शेंगदाणे तसेच होतात घरचे, त्याच्यापेक्षा पण छान होतात, चांगले होतात. फक्त घरी करायची मेहनत लागते. तर चला, आपली ही तिसरी आणि शेवटची बॅच
झालेली आहे भाजून. आता आपण गॅस बंद करून घेऊयात. आपण जर मोठी कढई घेतली तर आपले एकदम एकाच बॅचमध्ये भाजून होतात, पण मी मोठी कढई नाही ठेवली. लोखंडाची कढई असेल तर खूपच छान. तर पहा कशी कडक झालेली आहे ती, तुम्हाला कसे दाखवते मी. हे पहा कसा खणखणीत आवाज येत आहे. एकदम कडक आणि मस्त झालेले आहे तसे. कसं कसं पाचोळा निघत आहे. एकदम कडक झालेले आहेत, छान. कसे झालेत आपले मस्त खारे शेंगदाणे कमेंट करून सांगा. लाईक शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय बाय.